नमस्कार. मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर. निसर्ग, कुत्री, मांजरी, मुंग्या, कावळे, घरटी असे वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतोय. ते वास्तुशास्त्र कसं शिकून जातंय निसर्ग, आणि म्हणून आपण काही भाग पाहतोय आणि आजचा हा भाग आपण समर्पित करतोय कावळ्यांना. आपल्या सनातन धर्मामध्ये कुत्रं हे काळभैरवाचं वाहन मानलं गेलंय. कुत्रं हे दत्तगुरूंच्या अवतीभोवती वावरणारी ती कुत्री आहेत, किंवा आपण पाहतो की कोणतेही जे महात्मे असतात त्यांच्या अवतीभोवती कुत्री फिरतात. कुत्रीच का दाखवली, गाढवं का नाही दाखवली, मांजरं का नाही दाखवली, कावळ्यालाच का पितरांचा मान दिला? हे सगळंच खरं तर अनाकलनीय आणि गूढ आहे. आपले पूर्वज वेडे नव्हते, त्यांना सगळं कळत होतं. ते आपलं जीवन, आपलं ज्ञान, आपलं अध्यात्म, आपलं आरोग्य, आपलं शास्त्र, आपला वातावरणाचा काय म्हणूयात त्याला, सभोवतालचं वातावरण, यांचा ताळमेळ घालण्याचं जे गणित होतं ना, ते फार अद्भुत आणि अद्वितीय होते. फार प्रचंड विद्वान होते हे लोक. हे काही विज्ञान आहे, जगण्याचं विज्ञान आहे, गूढ आहे, थोडं जाणीवेचं आहे आणि खूप मनाला भिडणार आहे. तुम्ही बघा, घरट्याच्या अंदाजावरनं शेतकरी पाऊस कसा पडेल याचा अंदाज बांधतो. कारण कावळा घरटं कुठं बांधतो ना, हा एक प्रश्न नाही, ती एक गूढ गोष्ट आहे. ते असं म्हणतात की कावळा कधीच उगाच घरटं बांधत नाही, त्याला काहीतरी आधीच कळतं. पहिलं तो गे काहू कोकताय, शकून गे माये सांगत आहे. पण काय कळतं? तो आकाशाकडे पाहतो, आणि तो ज्या नजरेने पाहतो ना, आपण तसं पाहत नाही. आपल्याला ढग दिसतात, त्याला ढगातला बदल दिसतो. आपल्याला वारा वाटतो, पण कदाचित तो वारा त्याला इशारा वाटतो. हा व्हिडिओ बनवताना खरं सांगू का, मला शब्दात काहीच सांगता येत नाही, कारण ह्या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. कधी तो झाडाच्या शेंड्यावरती टॉपला घरटं बांधतो आणि शेतकऱ्याला सांगतो की यावर्षी आभाळ रुसणार नाही. कधी तो मध्येच थांबतो आणि जणू म्हणतो की जीवन नेहमी संतुलनातच असतं. आणि कधी कधी तो एकदम खालच्या दाट फांद्यात घर लपवतो, घरटं बांधतो. तेव्हा जुन्या लोकांच्या डोळ्यात एकच भावना दिसते, ते म्हणजे यावेळेस आभाळ जोरदार बोलणार आहे, जोरात पाऊस पडणार आहे. म्हणजे एकदम टोकाला बांधलं तर पाऊस नाही पडणार आहे, मध्ये बांधलं तर मध्यम पडणार आहे, आणि खाली बांधलं तर पाऊस जोरात पडणार आहे. हे सगळे फक्त योगायोग आहेत का निसर्ग या कावळ्याशी काहीतरी बोलतो? कसं कळतं त्याला? कावळा कदाचित भविष्य पाहत नसेल, पण तो वर्तमान इतक्या खोलवर जगतो की त्याला येणाऱ्या काळाची चाहूल लागते. 10व्याला कावळा शिवतो, कावळ्यामध्ये आत्मा जातो. ते असं म्हणतात की खूप कावळे नसतात, त्यात एकच कावळा असतो, तो डोम कावळा. आणि याच्यावरती माझं एक पुस्तक आहे, दशपिंड आणि कावळ्याचा रस. या दशपिंडाचा अभ्यास करण्यासाठी मी त्या संगमावरती 6-6 महिने रोज जाऊन बसायचो, 2-2, 3-3 तास, आणि ते सगळं बघायचो, त्या कावळ्यांची गंमत. आणि म्हणून ही कावळे, हे पक्षी, हे प्राणी पक्षी नाही आहेत, हे मुंग्या किडे हे कीटक नाही आहेत, हे निसर्गाला जाणणारी जीव आहेत. तो घरटं बांधतो तेव्हा तो फक्त काड्या जुळवत नाही, तो निसर्गाशी एक शांत संवाद साधतो. आणि या संवादातलं गुपित आजही माणसाला पूर्णपणे उलगडलेलं नाही. कोकणासारख्या ठिकाणी, कोकणामध्ये राहणारी निसर्गाच्या मातीशी एकरूप झालेली माणसं, ही साधीभोळी कोकणी माणसं, वातावरणातले बदल, पशुपक्षी, झाडांची हालचाल, झाडांची वाढ, या सगळ्या गोष्टीवरनं बऱ्याच गोष्टी आधीच ओळखतात. परंतु कालांतराने पिढी बदलत चालली आहे. पुढच्या पिढीला मागच्या पिढीने सांगायचं खूप प्रयत्न केला तरी पुढच्या पिढीला ते समजून घ्यायचं नाहीये, कारण त्यांच्या हातात जीपीटी आलाय, त्यांच्या हातात AI आलेला आहे. परंतु लक्षात घ्या, अनुभवाने जे केस पांढरे होतात ना, ते जीपीटीकडे नॉलेज सगळं असेल, AI कडे सगळ्या गोष्टी करण्याची शक्यताही असेल, पण माणसाच्या सेन्सला किंवा पक्ष्यांच्या सेन्सला जे कळतं ते जीपीटीला कधीही कळेल असं मला वाटत नाही. पुढच्या भागात पुढच्या कुठल्या तरी प्राणी आणि पक्षाविषयीचा भाग पाहू की ज्यामध्ये तो वास्तुशास्त्राशी कसा कनेक्टेड आहे.
पुन्हा भेटूया.